डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता घरी न्या आणि सेवा करा. औषध संपली आहेत. घराबाहेर पावसाचा हाहाकार होता आणि घरात माझ्या पोटच्या गोळ्याचं प्राण कंठाशी आलेलं होतं. अशा वेळी अक्कलकोटच्या स्वामींना एक साध्या अंगारा आणि पाण्याच्या थेंबातून मरणालाही कसं हरवलं हा अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबाचा आहे, जो एकुलता एक मुलगा होता. रक्ताच्या उलट्या होऊन अंथरुणाला खिळलेला होता वर्षानुवर्षे. माझ्या कोल्हापूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्येही हात टेकलेले होते. आम्ही आता काहीच करू शकत नाही. हे शब्द बापाच्या काळजाला सुरीसारखे खुपसलेले होते. मुलाचा श्वास जड झालेला होता. शरीर थंड पडायला लागलेलं होतं आणि आईने हंबरडा फोडून स्वामींच्या फोटोसमोर डोकं आपटलेलं होतं. हे महाराजा, माझा दिवा विजा देऊ नकोस. त्याऐवजी माझं प्राण घे, पण माझ्या पोराला वाचव र. असे आर्त हाकेने जणू अक्कलकोटही हललेलं होतं. अचानक दारावर एक म्हातारा भिकारी आला. त्याने त्यांच्या अंगावर फाटकी वस्त्र होतं. त्याने विचारलं, लेकराला काय झालं आहे? त्या म्हातारे आपल्या झोळीतून थोडी विभूती आणि अंगारा काढलेलं होतं. मुलाच्या कपाळाला लावून त्यांच्या तोंडात पाण्याचा एक थेंब टाकलेला होता. ती थेंब घशाखाली उतरतात त्या मुलाचे डोळे पांढरे झालेलं होतं. त्याने अचानक जोरात श्वास घेतला आणि आई अशी हाक मारलेलं होतं. आई मागे वळून त्या म्हाताऱ्याला बघायला गेली, पण तो म्हातारा कुठे दिसेनासा झालेला होता. तो माणूस कुठेच नव्हता. कोण होता? जणू काय हवेतच विरून गेला होता. सकाळी जेव्हा डॉक्टर पुन्हा आले तेव्हा मुलाचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. त्याने विचारलं, रात्री काय असा चमत्कार झाला जो संपणार होता तो कसे काय जिवंत आहे? तो म्हातारा दुसरा कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ माऊलीच होते, ज्यांनी भक्तांच्या एका हाकेसाठी अक्कलकोट सोडलेलं होतं आणि माझ्या मुलासाठी इथं माझ्या दारी आलेलं होतं. जर हा अनुभव तुमच्या काळजाला थोडा तरी भिडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच पॅटर्न वेगळा या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.